मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या 10,000 इंग्लिश वर्ड्स या सिरीजमध्ये, ज्या ठिकाणी दररोज 25 नवीन इंग्लिश शब्द आपण तुमच्यासाठी घेऊन येतोय। आजचा 35वा पार्ट आहे। याच्या पूर्वीचे पार्ट्स पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता। बघा मित्रांनो, आजचा पहिला शब्द तुमच्या समोर आहे स्टेअर, म्हणजे टक लावून पाहणे। बघा, स्टेअर म्हणजेच काय, टक लावून पाहणे। पुढे आहे स्लीप, म्हणजे झोप किंवा झोपणे। बघा, स्लीप म्हणजेच काय, झोप किंवा झोपणे। बघा मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। फक्त मी शेवटी मराठी शब्द विचारतोय, तुम्ही इंग्लिशमध्ये त्याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून तुमचा चांगल्या प्रकारे सराव होऊन जाईल। पुढचा शब्द आहे बघा स्टार्ट, म्हणजे सुरुवात किंवा सुरू करणे। बघा, स्टार्ट म्हणजेच काय, सुरुवात किंवा सुरू करणे। पुढे आहे बघा स्लाइट, म्हणजे थोडा किंवा किरकोळ। बघा, स्लाइट म्हणजे काय, थोडा किंवा किरकोळ। पुढे आहे बघा स्टेट, म्हणजे राज्य, स्थिती किंवा सांगणे। बघा, स्टेट म्हणजेच काय, राज्य, स्थिती किंवा सांगणे। तिने अर्थ लक्षात ठेवा। पुढे आहे बघा सजेस्ट, म्हणजे सुचवणे। सजेस्ट म्हणजेच काय, सुचवणे। पुढे आहे टेस्ट, म्हणजे चाचणी किंवा परीक्षा। बघा, टेस्ट म्हणजेच काय, चाचणी किंवा परीक्षा। पुढे आहे ध्यान, म्हणजे पेक्षा। ध्यान म्हणजेच काय, पेक्षा। पुढे आहे समर, म्हणजे उन्हाळा। बघा, समर म्हणजेच काय, उन्हाळा। पुढे आहे थँक, म्हणजे धन्यवाद। बघा, थँक म्हणजे काय, धन्यवाद। पुढे आहे दॅट, म्हणजे तो, ती, ते, एखादी लांबची एक वस्तू दाखवण्यासाठी आपण याचा वापर करतो। ठीक आहे, दॅट। पुढे आहे संडे, म्हणजे रविवार। संडे म्हणजेच काय, रविवार। पुढे आहे द, हा, ही, हे एक आर्टिकल आहे। बघा, द, आपण याला स्पोकन इंग्लिशच्या कोर्समध्ये व्यवस्थितपणे समजून घेतले की कशा प्रकारे वापर करायचा। पुढे आहे सपोर्ट, म्हणजे आधार, पाठिंबा किंवा आधार देणे। बघा, सपोर्ट म्हणजे काय, आधार, पाठिंबा किंवा आधार देणे। पुढे आहे देन, म्हणजे मग किंवा तेव्हा। बघा, देन म्हणजेच काय, मग किंवा तेव्हा। पुढे आहे सपोज, म्हणजे समजणे किंवा गृहीत धरणे। बघा, सपोज म्हणजे काय, समजणे किंवा गृहीत धरणे। पुढे आहे देअर, म्हणजे तेथे किंवा तिकडे। देअर म्हणजेच काय, तेथे किंवा तिकडे। पुढे आहे सरप्राईज, म्हणजे आश्चर्य किंवा आश्चर्यचकित करणे। सरप्राईज म्हणजेच काय, आश्चर्य किंवा आश्चर्यचकित करणे। पुढे आहे थिक, म्हणजे जाड किंवा दाट। थिक म्हणजेच काय, जाड किंवा दाट। पुढे आहे स्लीप, म्हणजे घसरणे किंवा चूक। स्लीप म्हणजे काय, घसरणे किंवा चूक। पुढे आहे स्टेशन, म्हणजे स्थानक किंवा केंद्र। बघा, स्टेशन म्हणजे काय, स्थानक किंवा केंद्र। पुढे आहे स्वीट, म्हणजे गोड किंवा मधुर। बघा, स्वीट म्हणजे काय, गोड किंवा मधुर। पुढे आहे थिंग, म्हणजे वस्तू किंवा गोष्ट। थिंग म्हणजे काय, वस्तू किंवा गोष्ट। पुढे आहे थिंक, म्हणजे विचार करणे। थिंक म्हणजे काय, विचार करणे। पुढे आहे दे, म्हणजे ते, त्या। दे म्हणजेच काय, ते, त्या एक प्रोनाउन आहे। अनेक वचन दाखवण्यासाठी आपण याचा वापर करतो। अनेक माणसे असतील त्या ठिकाणी दे म्हणजे ते किंवा त्या। तर बघा मित्रांनो, आता फक्त मी मराठी शब्द या ठिकाणी उच्चारतोय, तुम्ही त्याच्यासाठी इंग्लिश शब्द काय आहे आठवण्याचा प्रयत्न करा। बघा, टक लावून पाहणे, झोप किंवा झोपणे, सुरुवात किंवा सुरू करणे, थोडा किंवा किरकोळ, राज्य, स्थिती किंवा सांगणे, सुचवणे, चाचणी किंवा परीक्षा, पेक्षा, उन्हाळा, धन्यवाद, तो, ती, ते, रविवार, हा, ही, हे, आधार, पाठिंबा किंवा आधार देणे, मग किंवा तेव्हा, समजणे किंवा गृहीत धरणे, तेथे किंवा तिकडे, ते किंवा त्या, आश्चर्य किंवा आश्चर्यचकित करणे, जाड किंवा दाट, घसरणे किंवा चूक, स्थानक किंवा केंद्र, गोड किंवा मधुर, वस्तू किंवा गोष्ट, विचार करणे। तर अशा प्रकारे मित्रांनो आपण सराव सुद्धा करून घेतला। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग।